पिता पिता खाता येईल असं सरबत कधी तुम्ही ट्राय केलं आहे का? तर सगळ्यात पहिल्यांदा अर्धा लिटर इतकं दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. दुधाला उकळी आली की गॅस बंद करायचं आणि दूध थंड करायला ठेवून द्यायचं. लगेच एका वाटीमध्ये 1 आणि अर्धा मोठा चमचा इतके सब्जा बीज भिजत घालायचे. थोडंसं पाणी घालायचं आणि 15 मिनिटांसाठी याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं. एका बाउलमध्ये आपल्याला जेलीचे क्रिस्टल करायचे, त्याच्यासाठी पॅकेट्स मिळतात. सगळे इन्स्ट्रक्शन याच्यावरती दिलेले आहेत. 2 पॅकेट्स असतात, ते मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये अर्धा लिटर इतकं पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं आणि ह्याला सेट करायला अर्धा तासासाठी व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं. सेट झालं की परत ह्याला स्क्वेअर शेपमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. तयार झालेली आहे आपली जेली. आता आपल्याला इथे कलिंगडाचे कट्स करून घ्यायचे. कलिंगडाचे कट झाले की त्याच्यातून होतील एवढ्या सगळ्या बिया बाहेर काढून घ्यायच्या आणि नंतर ह्याला शेपमधून बाहेर काढून घ्यायचं. परत कलिंगडाचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. लगेच एका बाउलमध्ये थंड केलेलं दूध घालून घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 मोठे चमचे इतकी साखर घालायची. साखर व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची. 2 ते 3 मोठे चमचे रुअफजा घालायचा, आईस क्यूब घालायचा आणि ह्याच्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे इतकी जेली घालायची. शिवाय आवडीनुसार जास्त पण घालू शकता. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. 1 कप किंवा थोडंसं जास्त त्याला याच्यामध्ये कलिंगडाचे कट्स घालायचे. सोबतच सब्जा बीज 2 ते 3 मोठे चमचे घालायचे. याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि एका ग्लासमध्ये सर्व करण्यासाठी काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये जेली सोबतच सब्जा आणि सर्व केलेले सरबताचे कट्स. आणि आता तयार झालेलं आहे मोहब्बत का शरबत.